ऋषी कुमारा मजवरी करी कृपा देपदांबूची धारा करी द्वय करी पूजा वाक पुष्पार्चनाची जय जय प्रभुराया आरती अंतराची सेतात्रेय महाराज की। गेल्या 15 वर्षापासून अखंड चालत आलेली ही ज्ञानामृत व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेनिमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत। या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असणारे शब्दब्रह्माचे अधिष्ठाते, ज्ञानामृताचे दिग्दर्शक, वैखरी उपासक, परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री बाबाजी यांना विनम्र अभिवादन करते। त्याचप्रमाणे माझ्या हृदयस्थ द्वैमाता यांनाही विनम्र अभिवादन करते, आदरणीय आत्याबाईजी। तसेच माझ्यासमोर उपस्थित आपण सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वंदनीय ब्रह्मविद्येचे उपासक, पंचक्रोशीतून उपस्थित धर्मनिष्ठ मांडियाई आणि बालगोपाल, आपणा सर्वांनाच दंडवत प्रणाम करून मी माझ्या प्रथम दिवसाच्या वाक पुष्पार्चन रूपी समिदेस समर्पित करण्यास सुरुवात करते। भारतीय संस्कृती ही हजारो लाखो वर्षापासून त्याग, समर्पण, सौंदर्य आणि क्रांती यावरती आधारभूत आहे, हे आपल्याला माहीतच आहे। सौंदर्य, एनिथिंग इज ब्युटिफुल, ती प्रत्येक वस्तू, ती प्रत्येक व्यक्ती सुंदर आहे ज्यामध्ये सौंदर्य गुणाचा वास आहे। अट्रॅक्शन, आकर्षकता हा तर सौंदर्याचा गुणच आहे, परंतु उपयुक्तेतून आलेली आकर्षकता ही वेगळी असते। उदाहरणार्थ, आपल्याला एखादे झाड, एखादे फूल, फळ, व्यक्ती, घर, मंदिर, बंगला, कपडे आकर्षक वाटतात, कारण त्यामध्ये आपली आवडी आणि आपला स्वार्थ लपलेला असतो। आपल्याला एखादा पेन आकर्षक वाटतो, कारण या पेनाच्या उपयुक्तेतून आपले अक्षर वळणदार येणार असते, किंवा त्या पेनाचा रंग, आकार आपल्याला आवडलेला असतो। आपल्याला आपला मुलगा, मुलगी, नातू हे आकर्षक वाटतात, कारण पुढे जाऊन भविष्यात ते आपल्याला जपतील, आपल्याला सांभाळतील, ही कुठेतरी आधाराची भावना त्याच्यामध्ये आपली लपलेली असते। परंतु विचार करता, ज्याच्याकडे कोणताच स्वार्थ नाही आहे, ज्याच्याकडे काहीच उणे नाही आहे, जो संपूर्ण सगळं काही भरभरून आहे, अशा परमेश्वराला आपल्या ठिकाणी आकर्षित करणे, ते म्हणजे एक प्रकारचे तप, एक प्रकारची साधना, एक प्रकारचे सामर्थ्य आणि एक प्रकारचे दिव्य पार करण्यासारखे होईल। आणि हे दिव्य जिने आपल्या जीवनामध्ये पार केले, तिच्याच आत्मानुभूतीची, तिच्याच समर्पणाची आणि तिच्याच त्यागाची गाथा आज आपण चिंतन करणार आहोत। भगवंताला, परमेश्वराला एकाच वस्तूचे अट्रॅक्शन, आकर्षण आहे, आणि ती वस्तू म्हणजे मन। हे मन भगवंताला आकर्षित वाटावे, यासाठी आपल्याला आपल्या मनामध्ये चांगल्या आचारा विचाराचा मसाला भरता आला पाहिजे। आज आपण पनीर मसाला खाल्ला, सुग्रणी इथे समोर बऱ्याच जणी बसलेल्या आहेत। ज्याप्रमाणे आपल्याला वांगी, भेंडी, तोंडली रुचकर लागावी म्हणून आपण त्याच्यामध्ये कांदा, लसूण, शेंगदाणे, तीळ असा विविधांगी मसाला भरतो आणि ती फ्राय करतो, ती आपल्याला आवडतात। त्याप्रमाणे आपल्याला मनामध्ये सुद्धा सुंदर आचारा विचाराचा कृतिशील मसाला भरता आला पाहिजे, कारण परमेश्वराला सुद्धा, भगवंताला सुद्धा हे कच्चे मन, ही कच्ची बुद्धी आवडत नाही। आणि मग हा कृतिशील मसाला भरल्यानंतर हे मन परमेश्वर चरणी समर्पित करता येते। गेल्या कित्येक शतकानुशतके आज आपण अशा एका धर्मवीरांगनेची कथा श्रवण करणार आहोत, जी गेले कित्येक शतकानुशतके आजच्या 21व्या शतकापर्यंत चालत आलेली आहे। आज ती 21व्या शतकातील माता भगिनींसाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी एक आदर्श जीवनाचा दाखला होय, ती म्हणजे राणी मदनसा। अशा या धर्मवीरांगनेची कथा श्रवण करण्यापूर्वीच
गेल्या काही दिवसापासून आपण आदरणीय श्री बाबाजींच्या रसायवाणीतून श्री दत्तात्रय प्रभू चरित्राचा आस्वाद व आनंद घेत आलेलो आहोत किंवा घेत आहोत. सुरेश्वर तुझं वंदिती सकळ असे तो अमय दत्तराज, हरिहर ब्रह्मा करीती वंदन, अत्रीचा नंदन आदि गुरु. निर्गुण अनंता अत्रीच्या तनया, तुझ दत्तराया नमो नमः. देहाने निर्मळ वाणीने रसाळ, देखीला कृपाळ अवधूत, सौंदर्य गर्भाने घेतला आकार, मूर्ती चांपे गौर हेमकाय. सुंदरा नागरा वेधले बा मन, लावण्य पाहुन श्री दत्तराया. अशा बाबाजींच्या रसायवाणीतून आपण श्री दत्तात्रय प्रभू चरित्राचा आस्वाद घेत आहोत. या श्री दत्तात्रय प्रभू चरित्रात आपल्याला पाहावयास मिळेल की सांसारिक जीवनात राहूनही आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग श्री दत्तात्रय प्रभूंच्या भक्तीतून तन्मयतेने मिळवणारी अशी एक भक्त, जी स्वतःचे सर्वस्व श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी समर्पित करते. अशा या धर्मवीरांगनेची कारण पुराणामध्ये तर आपल्याला अनेक नावे पाहायला येतात, अनेक चरित्रे पाहायला मिळतात. पुराणामध्ये आपल्याला अनेक सती, महासती, पतिव्रता, ब्रह्मवादिनी, सौंदर्यवती, राजनीतिज्ञ, धुरंधर अशा अनेक रूपात झालेला स्त्रीत्वाचा आविष्कार आजच्या मानवी समाजासाठी खरोखरच निश्चितच प्रेरणादायी आहे. सती. अज्ञानामुळे सती हा शब्द आजच्या अलीकडच्या काळामध्ये सती प्रथेला अनुलक्षून योजला जातो. परंतु सती शब्दाचा मूळ अभिप्रेत अर्थ आहे तो म्हणजे सती, जी सदाचरणी आहे, सद्विचारी आहे, सत्शील आहे अशी स्त्री म्हणजे ती सती. आणि मराठीतील संत शब्दाला समानार्थी शब्द स्त्रीलिंगी तो सती हा होय. अशा या महासती असलेल्या माता मदलसेची ही कहाणी या चरित्रातही आमच्या सर्वज्ञांनी ज्यांची नोंद घेतलेली आहे ते म्हणजे नाथवाणी प्रशंसा या लेयेमध्ये सारंग पंडित नावाचे एक भक्त कटाक्षाने आमच्या सर्वज्ञांना तिथे प्रश्न करतात, जी नाथ ऐको परी नाथिनी नायको, सिद्ध ऐको परी सिद्धिनी नायको. आणि मग त्यांच्या या खोचक प्रश्नाला आमच्या स्वामींनी स्वस्थतेने शांततेने समर्पक उत्तर तिथे दिलेलं आहे. आमचे सर्वज्ञ तिथे सांगतात की मागा गार्गी मैत्री मदलसा दिलं होती, या लौकीच्या श्रेष्ठ पुराण प्रसिद्ध ब्रह्मविद्या नव्हती का. आणि मग सर्वज्ञांच्या त्या समर्पक उत्तराने सारंग पंडित शांत झालेले आहे. अशा या धर्ममातेची, अशा या राणी मदलसेची समर्पणाची बाजू आज आपल्याला विचार करायची आहे. माता मदलसेने आपल्याला विचारशास्त्र त्रैमासिकामध्ये ज्याचा उल्लेख पाहावयास मिळतो, एकी वासना जिची 7 पुत्रे, त्याचप्रमाणे तरडगाव संशोधन संपादन संस्था ज्यांनी नोंद घेतलेली आहे, एकी वासना 5 पुत्र आणि एकी वासना आपली 4 पुत्र श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी समर्पित केली. आणि या जगाला समर्पणाची बाजू कशी असावी याचा जिवंत दाखला जाणून दिला. अशा या मातेच्या समर्पणावरती माझा आजचा विषय आधारभूत आहे. चैतन्याचा जिव्हाळा हे हृदय असे आईचे, मी उगाच सांगत नाही, जे आनंदेही रडते ते दुःखात होई मग कैसे. देवालाही न मानणारे आईला दैवत मानत आलेले आहेत, पूजत आहेत. चैतन्याचा जिव्हाळा या एका शब्दातच संपूर्ण आई सामावलेली आहे, जिच्या हृदयाचा अनुभव हा आयुष्यभर प्रत्येकाला पुरणारा आणि न पुसणारा आहे. अशी ही आई आपल्या पुत्रांच्या जीवनामध्ये श्री गुरूंच्या रूपाने आली आणि मग तिने पाळण्यातच आपल्या मुलांना जो हितोपदेश केला, जे बाळकडू पाजले, त्याचा आपण प्रामुख्याने विचार करणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला लक्षात घ्यायचे आहे की ज्या दिवशी श्री दत्तात्रय प्रभूंनी
माता मदलसेला ब्रह्मविद्या तत्त्वज्ञानाचा उपदेश केला, तो म्हणजे सोमवती पर्वाचा दिवस. गंधर्व राजा विश्वावसूची ही मुलगी आणि काशी नरेशाची ही बहीण. काही दिवसांनी काशी नरेश वाराणसीला आपल्या संपूर्ण सहपरिवारे साधू संतांसह गेलेले असताना तिथे त्यांना श्री दत्तात्रय प्रभूंचे ध्यानस्थ असे दर्शन घडते आणि श्री दत्तात्रय प्रभूंना पाहता क्षणीच हा राजा काशी नरेश श्री दत्तात्रय प्रभूंकडे वेधल्या जातो आणि मग आपल्या सहपरिवारे तो श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी जाऊन नतमस्तक होतो आणि आपल्या सोबत असलेल्या फळपुष्पांनी सहपरिवारावारे साधू संतांसह श्री दत्तात्रय प्रभूंची तिथे पूजा अर्चा करतो आणि विनतकंदर होऊन त्यांना आपल्या राजमहालात येण्याची विनंती करतो. राजाच्या या विनंतीला आमच्या श्री दत्तात्रय प्रभूंनी मान्यता दिली आणि काशी नरेशासोबत श्री दत्तात्रय प्रभू आता राजमहालाकडे आलेले आहेत आणि तिथे त्या राणी मदलसीला श्री दत्तात्रय प्रभूंचे अमोघ रूपात दर्शन झाले आणि त्या क्षणी राणी मदलसा श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी तनमनाने स्वतःला समर्पित करते. इकडे आता ही बाजू आपल्याला लक्षात घ्यायची आहे की इकडे विदर्भ प्रदेशात त्रेतायुगामध्ये कास्य वंशात अलंकापूर नगरीमध्ये शत्रुजित नावाचा राजा राज्य करीत होता. या शत्रुजिताला अतिशय देखणा आणि राजबिंड असा ऋतुध्वज नावाचा राजपुत्र होता. तिथून जवळच विंध्य पर्वताच्या कुशीमध्ये गालव ऋषींचाही आश्रम होता. या गालव ऋषींनाही 2 पुत्र होते, एक म्हणजे अश्वथ आणि दुसरा म्हणजे नागसूर. एक दिवस हे दोन्ही ऋषिकुमार फिरत फिरत अलंकापूर नगरीमध्ये येतात आणि तिथेच त्या ऋषिकुमारांची आणि राजपुत्राची भेट होते आणि या भेटीतून त्यांची गाढ मैत्री तयार होते. काही दिवस असेच निघून जातात आणि एक दिवस मग गालव ऋषी अतिशय चिंतामग्न होऊन शत्रुजिताकडे येतात आणि अतिशय करुणा स्वरामध्ये ते राजाला आपली व्यथा व्यक्त करतात. ते शत्रुजिताला सांगतात की तालकेतू नावाचा एक महाअसुर दैत्य जो सुतल विवरामध्ये राहतो तो वराह वेश घेऊन आमच्या यज्ञादी कर्माचा नाश करत आहे. त्यामुळे आम्ही सर्व भयभीत वातावरणात जगत आहोत. तरी आपण राजपुत्र ऋतुध्वजाला आमच्यासोबत पाठवून आमची या भयभीत वातावरणातून मुक्तता करावी. राजा शत्रुजिताने गालव ऋषींच्या या विनंतीला मान दिला आणि राजपुत्राला तर ही एक प्रकारची सुवर्ण संधीच प्राप्त झालेली होती. ठरल्या दिवशी ऋषिकुमार आणि राजपुत्र ऋतुध्वज हे सुतल विवरामध्ये जातात. दाट अंधारामध्ये मार्गक्रमण करत करत पुढे जात असताना त्यांना तो महाअसुर दैत्य लक्षात येतो आणि त्याला पाहता क्षणी राजपुत्राचे आणि त्या महाअसुर दैत्यामध्ये घनघोर अशा प्रकारचे युद्ध तिथे होते आणि त्या युद्धामध्ये मोठ्या धैर्याने आणि पराक्रमाने राजा ऋतुध्वज निकराची झुंज देत त्या महाअसुर दैत्याला यमसदनाला पाठवून देतात. तसेच पुढे चालत जात असताना ऋतुध्वजाला एका अपूर्व महालाचे दर्शन घडते आणि त्या महालामध्ये प्रवेश करता क्षणी राजपुत्राला तिथे असणाऱ्या एका देखण्या युवतीचे दर्शन घडते आणि ती युवती म्हणजे नेमकी असते काशी नरेशाची बहीण राणी मदलसा, जिला तालकेतूने विवाहाच्या हेतूने पळवून बंदिस्त केलेले असते. परंतु त्या राणी मदलसेचे असलेले ब्रह्मतेज, तिची श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी असलेली भक्तिभाव हे पाहिल्यानंतर तो मात्र तिच्यावरती कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा तिला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही. परंतु राणी मदलसा त्या असुराच्या विवाहाच्या मागणीला काही बळी पडत नाही आणि श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी स्वतःला मग्न ठेवते, ध्यानस्थ ठेवते आणि याचे फलित आपल्याला लक्षात आलेच असेल की तिची तालकेतूच्या बंदिस्ततेतून राजा ऋतुध्वजाकडून सुटका होते आणि पुढे जाऊन राजा ऋतुध्वज तिला आपल्यासोबत घेऊन अलंकापूर नगरीमध्ये घेऊन येतात. आता इकडे अलंकापूर नगरीमध्ये पहा, राजपुत्र विजयी झाला म्हणून मोठ्या थाटामाटामध्ये नगरी आनंद उत्सव साजरा केला जातो. संपूर्ण नगर सजवल्या जातं आणि गालव ऋषींनाही आता अत्यानंद झालेला असतो, त्यांची भयमुक्तता झालेली असते आणि ह्या आनंदाच्या हर्षाच्या वातावरणामध्ये ते राजपुत्र ऋतुध्वजाला
एक सुलक्षणी उमदा असा घोडा, जो अश्वजातीतील जणू एक रत्नच आहे. अशा प्रकारचा कुवलय नावाचा घोडा तिथे राजपुत्राला ते भेट म्हणून देतात. असे म्हणतात की पुढे जाऊन त्रैलोक्यामध्ये या अश्वावरून राजपुत्र ऋतुध्वजाची कुवला अश्व अशी ख्याती त्रैलोक्यात पसरलेली जाते. इतकेच नव्हे तर राजपुत्राच्या हृदयातील धार्मिकता, महापराक्रमता, त्याचप्रमाणे राणी मदलसेचा तो भक्तिभाव पाहून गालव ऋषींनी दोन्ही परिवारांच्या समोर विवाहाचा प्रस्ताव मांडला जातो. काशी नरेशाला तर आपल्या बहिणीसाठी अशा प्रकारचा सुंदर, सुशील, धार्मिक, महापराक्रमी राजपुत्राची मागणी आली. या गोष्टीने अत्यानंद होतो आणि मागचा पुढचा विचार न करता ते काशी नरेश आता आपल्या बहिणीच्या विवाहाला आज्ञा देतात. मोठ्या थाटामाटात राजपुत्राचा आणि राणी मदलसेचा विवाह समारंभ तिथे पार पडतो. काही दिवसातच राजा शत्रुजिताला ही गोष्ट लक्षात येते की आता सर्व स्थिर, शांत, सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. आता आपले कर्तव्य कर्म इथे पूर्ण झालेले आहे आणि पुढे मग ते आपल्या संपूर्ण राज्य वैभवाचा कारभार आपल्या राजपुत्र ऋतुध्वजाच्या मुलाच्या हातामध्ये सोपवून राजा शत्रुजित वानप्रस्थाकडे वळतात. आता इथून पुढे आपल्याला लक्षात येईल ते म्हणजे अतिशय धार्मिक, पराक्रमी, प्रजाहित दक्ष राजा ऋतुध्वज, त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानी, महान पतिव्रता सती राणी मदलसा. या राजा ऋतुध्वजापासून राणी मदलसेला एकी वासना 5 पुत्र होतात, एकी वासना 7 पुत्र होतात आणि याचा उल्लेख आपल्याला मार्कंडेय पुराणामध्ये पाहावयास मिळतो. ते मध्ये मदलसा आख्यान श्लोक 20 ते 36 मध्ये. त्याचप्रमाणे लक्ष्मी नारायण संहिता याच्यामध्येही आपल्याला अध्याय 1 श्लोक 392 आणि त्याचप्रमाणे आधुनिक काळानुसार श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी रचलेल्या अरक आख्यानामध्ये आपल्याला याचा उल्लेख अध्याय 5 श्लोक 1 ते 4 मध्ये आपल्याला याची नोंद केलेली लक्षात येते. अनुषंगाने पहिला पुत्र विक्रांत, सुबाहू, शत्रुमर्दक आणि अरक यापैकी ती आपल्या 3ही पुत्रांना ब्रह्मविद्येचे धडे शिकवते आणि विद्वान, पंडित, विरक्त, ब्रह्मज्ञानी अशा प्रकारचा धर्म उपदेश देते. आपल्या मुलांना पाळण्यातच ती जे बाळकडू पासते त्या बाळकडूचा उल्लेख त्याची दखल संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा घेतलेली दिसते. ते म्हणजे अभंग क्रमांक 735 मध्ये त्याचा उल्लेख आलेला दिसतो. मदलसा म्हणे पुत्रा तू मुक्त होतासी, मदलसा म्हणे पुत्रा तू मुक्त होतासी, संसार माया मोहे कार्यबद्ध झालासी. सिद्धते विचारी पा जेने सुख्या होसी, सिद्धते विचारी पा जेने सुख्या होसी, चेई दुरे तातुल्या जायसी गुरु शरण. देहभावी व्यापलासी तर तुझं सोडविल कवन, अज्ञानपण सांडोनिया तू चुकवी जन्मभरण, गर्भवास ओखटारे गर्भी दुःख दारुण. माता मदलसा आपल्या पुत्रांना उपदेश करते, ज्या देहाला तू एवढा भुलला आहेस ना, तो देह क्षणिकांनी नाशिवंत आहे. गर्भवासामध्ये तू किती दुःख भोगलंस ना त्याची तू आठवण कर आणि अखंड सजातीय विजातीय स्वगत शून्य जे परब्रह्म परमेश्वर स्वरूप आहे त्याच्या चरणी तू स्वतःला समर्पित कर, विलीन कर, म्हणजे हे प्रिय पुत्रा तू सुखी होशील. ज्ञानदेव गाथा अभंग क्रमांक 845 मध्येही याचा उल्लेख याचप्रमाणे येतो. तो म्हणजे इतुक्या उपरी रे पुत्रा घेई उपदेशू, इतुक्या उपरी रे पुत्रा घेई उपदेशू, नको भुलू एने भ्रमे जीवित्वाचा होईल नाशू. शिरानिरा पारखी रे परमात्मा राजहंसू, निर्गुण निर्विकार पुत्रसेवी ब्रह्मरसू. अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला इथे पाहायला मिळतो. यावरती एक महत्त्वपूर्ण श्लोक येतो. तो म्हणजे शुद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी, संसार माया परिवर्जितोसी, संसार स्वप्नम तेजमोह निद्रा, मदाल सोलम मुवाच पुत्रम. माता मदलसा आपल्या पुत्रांना इथे उपदेश करत आहे. आपल्याला ब्रह्मविद्या तत्वज्ञानामध्ये श्रीमद महावाक्य,
त्याचप्रमाणे निर्वचन प्रमेयामध्ये परमेश्वराचे जे शुद्ध बुद्ध आनंद स्वरूप निरूपण केलेले आहेत, त्या परमेश्वराचा तू अंश आहेस याचा उल्लेख माता मदलसा आपल्या पुत्रांना पाहण्यातच समजावून, तू शुद्ध आहेस, तू बुद्ध आहेस, तू आत्मज्ञानी आहेस, तू निष्कलंक आहेस. त्याच्यामुळे तू या माया ममतेच्या मोहातून स्वतःला मुक्त कर आणि या गाढ झोपेतून जागा होऊन तू एक परमेश्वर चरणी स्वतःला समर्पित कर. हा उपदेश माता आपल्या मुलांना, आपल्या पुत्रांना करत आहे. तू शुद्ध है, तू बुद्ध है, तू हे निरंजन सर्वदा, संसार माया से रहित, तू हे स्वरूप स्थित सर्वदा. खरोखरच जगाच्या काळाच्या हातून आपल्या मुलांचा गळा सोडवणारी मदलसा लाखात एक असते. अशा या माता मदलसेने आपल्या मुलांना जग व जीवन कसे असावे, आपल्या विचारांची क्षमता, आपल्या विचारांचा विषय, आपले वागणे कसे असावे, कोणते अनुभव आपल्या जीवनात यायला हवेत, त्याचप्रमाणे त्याची सत्यता आपल्याला कशी पडताळता यायला पाहिजे. आणि इतकेच नव्हे तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातील फरक आणि कोणाच्या सानिध्यात आपली उठ-बस असली पाहिजे असे महत्त्वपूर्ण निरूपण, असा महत्त्वपूर्ण संदेश तिने आपल्या पुत्रांना दिलेला आहे. विकार, विकृती, विषय हे जीवाला ज्याप्रमाणे यातना देतात, या विकार, विकृती, विषयापासून स्वतःला परावृत्त ठेव, यापासून स्वतःला बाजूला ठेव आणि जे परमात्मा स्वरूप, स्वानंद स्वरूप आहे त्याच्यामध्ये तू स्वतःला समर्पित कर. 18 भार वनस्पती फुले फळे ओवती, 18 भार वनस्पती फुले फळे ओवती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी फुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया, हे सुख सांडोनिया. ज्या घरी फुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया परमेश्वर चरणी समर्पित करायला माता मदलसा आपल्या मुलांना हा हितोपदेश करत आहे. अशा प्रकारे संवेदनशील हृदयालाही पीळ बसावा असा माता मदलसेचा उपदेश आजही 21व्या शतकामध्ये आमच्या सर्वांसाठीच खरोखर आदरणीय, वंदनीय आहे. आता तिचा जो एकी वासना 7वा, त्याचप्रमाणे एकी वासना जो 4था पुत्र आहे तो म्हणजे अरक. या अरकाचे नाव तिने अरक हे यासाठी ठेवले का तर तिला या गोष्टीची जाणीव होती की पुढे जाऊन भविष्यात हा सुख उपभोगांच्या पाठीमागे एखाद्या पिसाळलेल्या श्वानाप्रमाणे पाठीमागे पळणार आहे. त्यामुळे तिने आपल्या मुलाचे नाव अरक असे ठेवले. या अरकाला आता इकडे आपल्या 3ही पुत्रांना वानप्रस्थाकडे पाठवल्यानंतर ज्यावेळेस अरकाचा जन्म होतो त्यावेळेस राजा ऋतुध्वज माता मदलसेकडे येतात आणि आपल्या पत्नीला ते विनंती करतात की तू सर्वांना ब्रह्मज्ञान उपदेश केले आणि विरक्त करून परमेश्वराकडे वानप्रस्थ केले, परंतु माझा हा पुत्र तरी या राज्यवैभवासाठी, या माझ्या व्यापलेल्या राज्यासाठी तू याला तरी ब्रह्मज्ञान उपदेश करून विरक्त करू नकोस, याला तरी तू वनामध्ये पाठवू नकोस. या राजाच्या काकुलतीच्या विनंतीला राणी मदलसेने ते मान दिला आणि हळूहळू जसा अरक मोठा होऊ लागला तसे अरकावरती आता धार्मिक संस्कारासोबत राजनीतिज्ञ संस्कारही होऊ लागले. परंतु प्रामुख्याने एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की जसजसा राजा अरक मोठा होऊ लागला तसतसा त्याचे अधिक लक्ष विषय उपभोगांमध्ये, सुखसुविधांमध्ये जास्त तो मग्न राहू लागला. याचा परिणाम असा झाला की त्याचे संपूर्ण राज्यवैभवावरती दुर्लक्ष झाले. माता मदलसेच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्या क्षणी तिने आपल्या 6ही मुलांना वनातून बोलवले आणि त्यांना आज्ञा केली की तुम्ही आता याला हितोपदेश करा. आपल्या मातेच्या, आपल्या आईच्या आज्ञेवरून या मुलांनी अरकाला समजवण्याचा, हितोपदेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या ती गोष्ट लक्षात आली नाही. परिस्थिती बाहेर गेलेला अरक कोणाच्या उपदेशाने काही समजण्याचा प्रयत्नच करत नव्हता. आता राणी मदलसेने ठरवले की आता याला धडा मात्र आपणच शिकवायचा. म्हणून ती आता
काशी नरेशाकडे निघून जाते. पण निघण्याच्या अगोदर ती आपल्या पुत्राच्या, आपल्या मुलाच्या हातामध्ये एक मुद्रिका देते, एकी वासना एक पत्र देते आणि शेवटचा त्याला सल्ला देते की बा तुझा आपत्ती पडेल तेवेळी हे पत्र पहावे. आणि अशा प्रकारे राणी मदलसा आता काशीराजाकडे निघून गेलेली आहे. तिथे तिने आपल्या भावाला, बंधुराजाला संपूर्ण इतिवृत्तांत सांगितला आणि आता या अर्यकाला धडा शिकवला पाहिजे. हे आपल्या बहिणीच्या आज्ञेवरून काशी नरेश अलंकापूर नगरीमध्ये, जे आता आपण अरेल राजधानी म्हणून ओळखतो, या नगरीमध्ये काशी नरेशाचे प्रस्थान झालेले आहे. आपल्या सर्व सैन्यांसह त्याने अलंकापुरावरती चढाई केलेली आहे आणि यामध्ये फार काही हिंसा न करता त्याने या नगरीला काबीज केलेले आहे. आता पहा, आता संपूर्ण राज्यभेव हिरावले, आप्त स्वकीय दुरावले आणि अशा प्रकारे हा अर्यक आता अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक तापाने त्रस्त झालेला आहे. आणि आता त्याला त्याच्या मातेचा हितोपदेश लक्षात येतो की ज्यावेळेस तुझ्यावरती आणीबाणीचा प्रसंग येईल, ज्यावेळेस तुला मार्ग दिसेनासा होईल, त्यावेळेस माझे हे पत्र वाच. आणि त्यावेळेस तो ते आईने दिलेले पत्र उघडतो आणि वाचतो आणि त्या पत्रामध्ये महत्त्वाचा मुद्दा दिलेला असतो, त्यज्य भज्य कुरु स्मरनित्य. आणि ह्या मातेच्या आदेशावरून, तिच्या सल्ल्यावरून ते पत्र उघडल्यानंतर तो आपल्या संपूर्ण राजवैभवाचा त्याग करून तिथून निघून दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाच्या ओढीने आता सह्याद्री पर्वताच्या दिशेने निघालेले आहे. सह्यांच्या चौके जयाचे प्रभामंडळ फांके, तो श्रीदत्त लल्हाट भरके नमस्करितू असे. तिन्ही तापाने त्रस्त असलेला अर्यक आता याने माहूरगड जवळ केलेला आहे. आणि माहूरगडाच्या दिशेने जात असतानाच मातंग वेशामध्ये आमच्या दत्तात्रय प्रभूंचे तिथे अर्यकाला दर्शन झालेले आहे. आणि दत्तात्रय प्रभूंचे दर्शन होता क्षणी तिथे अर्यक हा शांत झालेला आहे. दत्तात्रय प्रभूंचे शंभोली शंभोली हे शब्द त्याच्या दग्ध अंतकरणाला तिथे शांत करतात. आणि तो मनामध्ये विचार करतो की आता मी जळत जात होतो आणि अचानकच मी शांत झालो, म्हणून तो मागे वळून पाहतो आणि जैसे असे तैसे स्वरूप त्याला दिसते आणि तो नतमस्तक होऊन दत्तात्रय प्रभूचरणी स्वतःला समर्पित करतो. अशा प्रकारे अर्यकाला आता आपल्या कुकर्माची, आपण केलेल्या कृत्याची त्याला घृणा वाटू लागलेली आहे. तो प्रायचिताने दगदलेला आहे, त्रैतापाने दगदलेला आहे. त्रैताप ही संकल्पना आमच्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये मांडण्यात आलेली आहे. विशेषतः आयुर्वेद आणि वेदांत तत्त्वज्ञानामध्ये या त्रैताप संकल्पनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे, ज्याला आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक ताप असे आपण संबोधतो. आदिभौतिक ताप म्हणजेच जो बाह्य भौतिक कारणामुळे निर्माण होतो, उदाहरणार्थ जसे नैसर्गिक आपत्तीमुळे, जसे की वादळ, पूर, भूकंप, त्याचप्रमाणे प्राणीजन्य जे होतात, जसे की विषारी साप, हिंसक पशु, याच्यामुळे आदिभौतिक तापाचा उपद्रव होतो. तसेच आदिदैविक ताप म्हणजे दैवी तथा अदृश्य शक्तीमुळे होणारे ताप याच्यामध्ये समाविष्ट होतात, ज्याच्यामध्ये ग्रह नक्षत्रांमुळे होणारा प्रभाव आपल्या लक्षात येतो. त्याचप्रमाणे आध्यात्मिक ताप मानसिक, भावनिक अस्वस्थता, असंतोषता, आत्मिक समाधान नसणे, अशा प्रकारच्या गोष्टींचा या आध्यात्मिक तापामध्ये समावेश होतो. अशा प्रकारच्या तिन्ही तापाने दग्ध झालेला अर्यक आता स्वतःला दत्तात्रय प्रभूंच्या चरणी समर्पित करतो. इकडे मातेला आता ही गोष्ट ज्यावेळेस इतिवृत्तांत कळतो, त्यावेळेस त्या मातेला अत्यानंद होतो की आता आपले 7ही पुत्र आता दत्तात्रय प्रभूंच्या चरणी स्वतःला ज्यांनी समर्पित केलेले आहेत. आणि मग आपल्या लक्षात येईल की या माता मदलसेने धर्माबद्दल समर्पणाची बाजू कशी असावी याचा जिवंत दाखला तिने दाखवून दिलेला आहे की आपण दान तर करतो, दान तर अनेक दानशूर आपल्याला पाहण्यात येतात, पण गुरुवर्य नेहमी सांगतात की एका हाताने दुसऱ्या हाताला केलेले दान करू नये, अशी दान देण्याची दानत माणसामध्ये असावी. आणि अशा प्रकारे माता मदलसेने तिच्या जीवनाचा हा मुख्य आदर्श आपल्याला पाहायला मिळतो की तिने आपल्या सर्व पुत्रांना दत्तात्रय प्रभूचरणी तर समर्पित केलेच, परंतु आपल्या जीवनामध्ये आपल्याला जो दाखला दाखवून दिला तो आज आपल्यासाठी आदर्श होईल. अशा प्रकारे अज्ञानाची सारी भ्रमपटलं दूर करून अर्यकाच्या ठिकाणी आता स्वामी सेवकत्वाचा भाव उमटलेला आपल्याला दिसून येतो. म्हणूनच सारांशार्थाने शेवटी म्हणावेसे वाटते की मज सोच्याते केले दाता, मज सोच्याते केले दाता, आपण पे झालासी मागता, जन्म देया मनसी अनंता परिमी देची ना.
हे भगवंता, हे परमेश्वरा, याचकाच्या भूमिमक्केमध्ये तू उभा आहेस आणि मज स्वच्छते केले दाता. मी तर अज्ञानी आहे, अमंगळ आहे, अपवित्र आहे, अस्वच्छ आहे आणि माझ्यासारख्या या अमंगळ अज्ञानी जीवाला तू मोठं केलेलं आहेस आणि माझ्याकडे तू या एका नरदेहाचे दान मागत आहेस. हे परमेश्वरा, तुझ्या श्रीचरणी एकच विनंती आहे की मला आपल्या श्रीचरणी विलीन करून घे. त्या माता मदलसेने आपल्या 6ही पुत्रांना जो मार्ग दाखवला त्या मार्गाच्या दिशेने मार्गक्रमणा करण्यासाठी तू मला बळ दे. इतके बोलून आतापर्यंत आमच्यासाठी ज्या माता भगिनींनी, ज्या आईंनी वर्षानुवर्षाची कष्ट घेत आहे, जी यातना घेत आहे, जी आम्हाला मार्गक्रमण करवत आहे, त्या सर्वच आईंसाठी, मातांसाठी एक कविता समर्पित करू इच्छिते. तिचे ते कष्ट शब्दातीत आहे, तरीही आजचा हा सुवर्ण दिवस मी वाया जाऊ देणार नाही. म्हणूनच आपल्या सर्वांसाठी एक कविता. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात, तळपत्या उन्हात रखरखत्या रानात, राहिली माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. रवीची चांदणी तू, चंद्राची ग कोर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल, तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल. आई देवापाशी मी ग, आई तुलाच मागेल, आई देवापाशी मी ग, आई तुलाच मागेल. कारण आई एकमेव अशी असते जी आपल्याला श्रीगुरूंपर्यंत घेऊन जाते आणि श्रीगुरू हे एकमेव असे असतात जे आपल्याला परमेश्वरापर्यंत कोणत्याही स्वार्थ हेतूरहित घेऊन जातात. म्हणून आजची झालेली माझी ही वाकपुष्पार्चन सेवा माझी श्री गुरु माऊली श्री बाबाजींच्या श्रीचरणी समर्पित करते आणि माझ्याकडून आज बोलताना या सेवेमध्ये काही